मित्रांनो, मैदान रिपोर्टरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मित्रांनो, आपण आत्ता आहोत सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यातील मोठेवाडी या ठिकाणी. मित्रांनो, या ठिकाणी देशमुख पट्टा 61 फाट्याचं भव्यदिव्य असं आज ओपन बैलगाडा शर्यतीचं मैदान संपन्न होतं आहे. आणि या मैदानामध्ये कोणकोणते नंदी दाखल झालेत पाहणार आहोत या व्हिडिओच्या माध्यमातून. पाहू शकता, प्रसिद्ध बैलगाडी मालक महेश काका डोंगरे यांचा महाराष्ट्र केसरी महाकालसुद्धा या मैदानामध्ये दाखल झाला आहे. मित्रांनो, कसं नियोजन आहे आज महाकालचं? नियोजन बघा माहित नाही, काकांनी केलं आहे. बरं, आणि अजून कोणते कोणते नंदी आणलेत? एवढे. आज गाडी सगळी नवीन एकदम केली, काय सांगाल त्याच्याविषयी? काय गाडी ही सगळी जुनी नंदी आहेत का तुमची? वजीर, त्यानंतर बादल, सगळ्यांचं आत्ता नवीनच लावलं का पोस्टर? बरं, चला, तुम्हाला आजच्या मैदानासाठी खूप खूप शुभेच्छा. चला तर मित्रांनो, बघूया कोण कोण आलंय माळशिरसच्या मैदानामध्ये या व्हिडिओच्या माध्यमातून. मित्रांनो, अंजीर सुद्धा दाखल झालाय. दादा, कसं काय नियोजन आहे अंजीरचं? अंजीरचं नियोजन आहे बुकुमचा सोन्या, बुकुमचा लोणी बापकर. बरं, चांगलं नियोजन केलं आहे. कितव्या गटात निघाली चिठ्ठी काय? निघली 23 मध्ये 5 नंबर. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता अंजीर सुद्धा दाखल झाला. दादा नमस्ते, कोणाला घेऊन आलाय? शुगर पण आला मित्रांनो, 0014. तर शुगरचं गाव कुठलं दादा? तांबवे. कुठलं? कराड तांबवे. बरं, कधी निघाला मग तांबवेतनं? 1:30 वाजता निघालो. 1:30 वाजता. कितीला पोहोचला? आता पुरले 1 तास झाला. बरं, आज कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर आहे? करमाळ्याचा ठाकूर. करमाळ्याचा ठाकूर आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला दादा. मित्रांनो, तुम्ही पाहू शकता, हो लाल बादशाह पण आलाय. याची खूप चर्चा आहे ह्याची स्पीडच्या बाबतीमध्ये. आणि आज कसं काय नियोजन आहे ते विचारू. दादा नमस्ते. आज कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर पाळणार आहे लाल बादशाह? वाईचा महाकाल त्याच्याबरोबर मित्रांनो पाळणार आहे. तर सुंदर असं नियोजन केलं. किती दिवसाची गॅपने काढली? लाल बादशाहला आता 10 दिवसाचा गॅप झाला, पावसामुळे जरा व्यायामात होता. बरं बरं. आणि मागचं कुठलं मैदान फायनलचं? फायनलचं मैदान मुंबईवर आल्यावर नाही अजून झालं कुठलं फायनल झाल्या. हां, बुरकोड फाटील 2 बिनजोड केले. 2 बिनजोड केल्या. चला, शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. ह्याचं नाव काय? मथुर. गाव कुठलं? वडकी, पुणे. बरं, आज कसं काय नियोजन आहे? कुणाबरोबर दिसेल पळताना? कृष्णा बरोबर. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. कृष्णा आहे मित्रांनो, आज ही गाडी पाळणार आहे एकत्र. चला दादा, तुम्हाला शुभेच्छा मैदानासाठी. तर नाव काय तुझं? बरं, बाकरवाडी. आज कोणाकोणाला घेऊन आलाय? आज आपला सुंदर आहे, जरंडे कोरगाव चुटका ग्रुप बाकरवाडीकरांचा सुंदर आहे. सुंदर आहे. पडेलचा तो बनवडीकरांचा सोन्या आणि कोरगाव चुटका ग्रुप बाकरवाडीकरांचा सुंदर आहे. कसं काय नियोजन आहे? सोन्या आहे आपल्या बनवडीचा सोन्या आणि पडेलची 2 2च आहेत. बरं, चला, 11 गुलाबाचा मनकरी आदतमध्ये. बरं बरं, आदतमध्ये दुसरा झाला. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला मैदानासाठी. मित्रांनो, कोणेगावकरांचा ओम्या पण आलाय. ओम्याचं कसं काय नियोजन आहे? कोणाबरोबर आहे? रायफल कुठली? मुंबईतली रायफल आहे. बरं, चला, शुभेच्छा. रायबा. गाव कुठलं रायबाचं? ऊसाटण्याचा रायबा आलाय. बरं मित्रांनो, कधी मुंबईवरून कधी आला रायभाऊ? झालं की महिना होता तुमच्याकडे वरती. बरं, आजचं नियोजन पण सुंदर केलं. काय सांगाल त्याच्याविषयी? हो, चांगलंच नियोजन आहे. चांगलंच नियोजन आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. नमस्ते, ह्याचं नाव काय? खळदकरांचा जीवा पण आलाय. दादा, कसं काय नियोजन आहे आज? अजून कोणते नंदी आणलेत? थोडंच का? बरं, कोणाबरोबर का जीवा? बाजी कुठला? बरं, बाजी बरं आहे. चला, शुभेच्छा तुम्हाला. विठ्ठल कुठला आहे? मुळशीतला विठ्ठल आहे. का विठ्ठल लय पावसात ना आला तिकडनं? पाऊस भरपूर आहे तुम्हाला? उघडला का? बरं, आज कसं काय नियोजन आहे विठ्ठलचं? सुंदर संघ. कुठल्या? गव्हाणवाडीच्या सुंदर बरोबर आहे. तुमचं नाव काय दादा? बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. अजून किती बैल आणले? एवढंच? पलीकडचं नाव काय? बारशा पण आला. बारशा कोणाबरोबर आहे? कोणाबरोबर पण पळणार? लक्षाबरोबर पळणार आहे. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. मित्रांनो, आलतूनराव पण आलाय. आंतूनराव कुठला हो? पाशांचा. कोणाबरोबर आहे आज नियोजन? सासवडच्या विराट बरोबर नियोजन केलं का? बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. हे आणि काय रे, कसं काय? किती वाजता निघालात तुम्ही? निघलो होतो 12 वाजता निघाला होता का? बरं बरं, आत्ता आला ना? किती 5:30 6 आला? 6 वाजता आलाय. बरोबर. बरं, चला, शुभेच्छा तुम्हाला. नाव काय याचं? गद्दार. कुठलं गाव गद्दारचं? मुळशीतला का? बरं दादा, काय मला प्रश्न पडला, सगळ्यांनाच म्हणजे प्रश्न पडला, गद्दार का नाव ठेवले? ते मुंबईला ठेवलेलं. बरं, तिकडं कुणाकडे पळायचा? तिकडे भिवंडीत पळतो. ते भिवंडीतलंच आहे, आपल्या इथं घाटावर येतो. बरं, मग पावसाळ्यामध्ये. बरं,
तिकडं कोणाबरोबर म्हणजे कोणाच्या नावाने पळत तिकडं? इकडं दिनेश पाटील बरं त्यांच्या नावाने. आज कसं काय नियोजन आहे? आहे चांगलंच नियोजन. बरं कोणाबरोबर दिसणार? रोहित आहे काळेवाडीचा. काळेवाडीचा रोहित आहे. बरं आणि पहिल्यांदाच असं नाव ऐकायला मिळालं म्हणून मी तुम्हाला तो प्रश्न विचारला. वेगळं काहीतरी त्यामुळे लक्षात बी येतं. बरं चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. मित्रांनो मुंबईकरांचा शंभू पण आला आहे. आज कोणाबरोबर नियोजन आहे? मुळशीचा हरण्या. चांगलं नियोजन केलं राव. चला शुभेच्छा तुम्हाला. दादा नाव काय याचं? भारत पण आला आहे बघा मित्रांनो. त्याचबरोबर अजून कोणते कोणते आणलेत बघू नंदी. रॉकी का त्यो? रॉकी पण आलाय. गाव कुठलं? आयतवडे खुर्दचं रॉकी. बरं चला शुभेच्छा. आणि ह्या दोघांची नावं काय आहेत? रतन सुंदर. गाव कुठलं? बोर. नावं काय दोघांची? गुरु आणि मथुर. बाणेरचा मथुर. आणि गुरु कुठला? बाणेरचं. कसं काय नियोजन आहे? घरचीच गाडी का पळवताय? बरं किती वाजता निघाला होता? कितीला पोचला? 3ला काय? बरं 4ला पोचलं. चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी. आणि मित्रांनो तुम्ही पाहू शकता सबंध हिंदुस्थानचा लाडका, महाराष्ट्राची आणबान शान असणारा द्वादशम हिंद केसरी बकासूरसुद्धा मैदानामध्ये दाखल झाला आहे. सकाळचे 6:15 वाजता आहेत. बघू मित्रांनो सर्जा पण आलाय. कसं काय आज नियोजन सर्जाचं? दोघं बाय बाय. हा कसं काय आज मग? गाठ्याबरोबर. बरं चला शुभेच्छा तुम्हाला सगळ्यांना. मित्रांनो सर्जा पण आलाय. आणि ह्याचं नाव काय मित्रा? दादा नाव काय? रुद्रा. गाव कुठलं हो? आबेपुरीचा रुद्रा पण आलाय. कसं काय नियोजन आहे दादा? चांगलं नियोजन केलंय. कधी निघाला होता? 12ला निघाला का? पोचला 4 4:30 वाजता. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. तरडगावकरांचा? बरं फलटण तरडगाव का? कसं काय नियोजन आहे? कमलेश फौजी जिरोपाडीचा टिकटॉक त्यांच्या टिकटॉक बरोबर आहे. बरं चला शुभेच्छा तुम्हाला. सुंदर आणि सर्किट. गाव कुठलं दोघांचं? शेरे कराड. बरं कसं काय नियोजन आहे? वेगवेगळ्या पायऱ्या आहेत. चला निशान. गाव कुठलं? शिरोडेकरांचा निशान पण आलाय. दादा कसं काय नियोजन आहे? नियोजन चांगलं आहे. कोणाबरोबर दिसेल पाहताना? नानांच्या चिक्याबरोबर. मित्रांनो शिरोडेकरांचा हिंद केसरी निशान आज पुन्हा एकदा त्याच जोशात आणि त्याच ह्याच्यात दिसतोय बघा. आणि आज सुंदर असं नियोजन केलं आहे. प्रसिद्ध जॉकी विठ्ठल नानांच्या चिक्याबरोबर पाळताना दिसणार आहे. चला शुभेच्छा तुम्हाला आजच्या मैदानासाठी.